उद्घाटनीय सामना या ठिकाणी अगदी काही क्षणांमध्ये सुरू होतोय। आमचे दोन्ही ऑफिशियल सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या। एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये द्या। आपण सध्या पाहतोय आमच्या अतिथी कक्षात या संपूर्ण स्पर्धेचे निर्माते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दीपकजी पवार साहेब, त्याचबरोबर आमचे अन्य सर्व मित्र परिवार, या सर्वांचं देखील इथे सहर्ष हार्दिक स्वागत असेल। श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी आदरणीय दीपकजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय दीपकजी मोरे सर, आदरणीय बाळूदादा साळवी, सोनमताई चव्हाण, गिरीशजी कोचरेकर या सर्वांनीच या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान दिलं आणि त्यानंतर आजच्या पहिल्या दिवसात आपण दाखल झालोय। तेज 11 गुढेवटार आणि त्यांच्या विरोधात टीम असेल इथे जय भैरी नाचणे। एक्स्ट्रा खेळाडू पाठवा तेज 11 गुढेवटार। टीम हर्डल इथे घेतलं जाते। अगदी काही क्षणांमध्ये मॅचला होईल सुरुवात। सलामीवर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा तेज 11 गुढेवटार, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू अद्याप आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये। tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकताय। थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जात आहे। अतिशय दर्जेदार नेट आयोजन, पारितोषिकांची देखील रेलचेल आहे। आकर्षक चषक देखील सध्या तुम्ही पाहू शकता आमच्या समालोचन कक्षामध्ये अगदी डाव्या बाजूला। आमच्यासोबत गुणलेखनाच्या भूमिकेत सुयोग देवस्थळी सरांना तुम्ही पाहू शकाल। त्याचबरोबर ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय अक्षयजी कोळंबेकर, अक्षयजी पाटील, विश्वनाथजी लिंगायत आमची ऑफिशियलची गौरव भागवत सर देखील जोडले गेलेत। ही संपूर्ण टीम आमची या स्पर्धेदरम्यान ऑफिशियलच्या भूमिकेत असेल। अभि डुडे सरांना आपण पाहतोय, त्याचबरोबर मंदारजी डेकणे सरांना आपण पाहतोय। लास्ट कॉल असेल तेज 11 गुढेवटार, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। तर अगदी काही क्षणांमध्ये पहिल्या मॅचला इथे सुरुवात होईल। फर्स्ट इनिंग मध्ये आपण जोडले जातोय तेज 11 गुढेवटार। पंचांना विनंती आहे त्वरित सामना सुरू करून घ्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। राजाधिराज गणराजाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत 36 हातींचे बळ असणारे, त्रत्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिशिस्त प्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार ना मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी समालोचक गोपी जाधव तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। जाऊया पहिल्या डावाच्या दिशेने। सलामीवर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात बॅटर इथे दाखल झाले। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजय पांचाळ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर अक्षय पाटील। क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते। अगदी काही क्षणांमध्ये हा पावसाळी क्रिकेटचा सोहळा परिपूर्ण महासंग्राम संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या भेटीला। वेळेचं बंधन असेल, प्रत्येक डावासाठी प्रत्येक षटकासाठी तुम्हाला निर्धारित वेळ या ठिकाणी ठरवून दिला गेलाय। वेळ जास्त घेतला गेला तर पेनल्टीज पात्र व्हाल याची दखल घ्या, कारण दर्जेदार आणि नेटका आयोजनासाठी ही स्पर्धा ओळखली जाते। संपूर्ण आमची टीम tenniscricket.in साठी इथे सज्ज झाली। थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि अगदी पंचांचा निर्णय देखील पोहोचतोय। पहिला बॉल इथे टाकला जाईल। आनंद नाकरीकर गोलंदाजी मार्कवर पवेलियन एंड कडून तर स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर अजय पांचाळ। एक आक्रमक शैलीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो। अनेक वर्ष टेनिस बॉल मध्ये देखील हा खेळाडू खेळलाय। त्याच्या बरोबर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील आणि आता पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने क्षेत्ररक्षण इथे ठेवलं सजवलं गेलंय। पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने अजय साडी
अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला जाऊन फक्त मिड विकेटला दिशा दिली. डीप मिडफिल्डर दाबेल सिंगल इथे कंप्लीट केले. सेकंड रन साठी प्रयत्न होईल परंतु रन इथे सेकंड रन मिळणार नाहीये. पहिली सिंगल इथे घेतली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय आणि त्यानंतर आता टीमची टोटल पहिल्या बॉल नंतर एक धाव. अजय पांचासाठी पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला फक्त हलक्यातने मिड विकेटला दिशा दिली. सिंगल इथे घेतली. स्ट्राईक रोटेट होईल आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर अक्षय पाटील. एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो तो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. भरपूर अपेक्षा असतील कारण पहिला सामना आहे. मायबाप क्रीडा रसिकांचं देखील इथे सहर्ष हार्दिक स्वागत असेल. घर बसल्या देखील जे मायबाप आमच्यासोबत जोडले गेले tenniscricket.in च्या द्वारा त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. आनंद राईट ओव्हर दी विकेटने हा बॉल अगदी समोर टाकलाय. मिस केला. यू मिस आय डेफिनेटली हिट. बाद झाला इथे फलंदाज. क्लीन बोल्ड गोल्डन डक व्हावं लागेल. अक्षय पाटील ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय. पहिला बॉल इथे फेस करत असताना अगदी ऑन साइडला हवेत खेळायचा होता परंतु टायमिंग इथे जुळलं नाहीये. लाईन मिस केली आणि त्यानंतर नाराज आहे. खांदे थोडेसे खालावलेत. बॉडी लँग्वेज सांगते मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे अगदी पहिला बॉल फेस करत असताना बाद व्हावं लागलंय. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि त्यानंतर आता नवीन बॅटर तुलान येतोय. नवीन बॅटर असेल तुलान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एका बाजूला असतील अजय पांचाळ परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आनंद नाकरेकर पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केली. सेकंड बॉलवर अतिशय महत्वाची विकेट घेतली आहे. जय भैरी नाचणे संघाकडून आपण पाहतोय अक्षय पाटील संघनायकाच्या भूमिकेत आहे आणि त्याने इथे मात्र थोडंसं नाराज केलंय. सागर नागवेकर असेल इन ऍक्शन. त्याचबरोबर आपण पाहतोय अजय पांचाळ तुलान अन्सारी सतीश नाचनकर अमर गजने प्रणित पालकर रोहित मुलुक निखिल सारंग प्रथमेश सोनार सुमित नागवेकर ओंकार घाडी आणि अक्षय सावंत हे असतील ऍक्शन जय भैरी नाचणे संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला तेज 11 गुढे वटार संघासाठी गौरव नागवेकर सुदेंदू गुडे अर्थातच बाबू. तर नवीन बॅटर इथे दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला तुलान. या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. एक गडी बाद एक ही धावसंख्या सध्या पहिल्या इनिंग मध्ये फार वेळ इथे घेऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सध्या प्रगतीपथावर आपण पाहतोय. तुलांसाठी पहिला बॉल राईट ओव्हर दी विकेटने आनंद इथे सज्ज होतोय. अकुटप्प्याचा बॉल त्यानंतर बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅनला डीप मध्ये फिल्डर नाही आहे. एक रन इथे कंप्लीट केली आहे. सेकंड रन साठी धावेल परंतु थोडासा कुठेतरी घसरलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न अपील इथे केलं जात आहे परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गौरव भागवत सरांना. त्यांनी मात्र हे अपील ते फेटाळून लावलंय. तर मुख्य पंचांच्या भूमिकेत अक्षय कोंबेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समालोचन कक्षात या संपूर्ण स्पर्धेचे निर्माते आयोजक हे सर्व आमचे मान्यवर देखील आहेत. त्यांचं कौतुक करावं लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण तळागाळातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा याचसाठी ही स्पर्धा इथे निर्माण देखील केली गेली आणि आज शुभारंभ झालाय. 14 ऑगस्ट 2022 अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम 16 इथे रंगलाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 3 धावा 1 गडी इथे बाद झालाय. tenniscricket.in गिरीश कोचरेकर अचूकतेचं माहेरघर म्हणून ओळखले जातात. टेनिस क्रिकेट विश्वातील एक सुप्रसिद्ध खेळाडू आणि सध्या tenniscricket.in साठी खूप चांगलं कामकाज ते करतायत. सोनमताई चव्हाण यांचं देखील कौतुक करावं लागेल. महाराष्ट्रातील पहिल्या महिला गुणलेखिका म्हणून ज्यांना बहुमान देखील मिळालाय आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप सारे योगदान. स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल तुलांसाठी हा बॉल आनंद राईट ओव्हर दी विकेटने. धावा झाल्या सध्या 3. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडासा मिस टायमिंग झालाय. बॉल गली रिजन मध्ये येतोय. सुमित नागवेकर या बॉल साठी धावेल तोपर्यंत सिंगल मिळते. आणखीन एक सिंगलवर समाधानी व्हावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 4. पावसाळी क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसात आपण पाहतोय. तर याच दरम्यान आमचे आणखीन एक मान्यवर आदरणीय तुषारजी साळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी तुषारजींना विनंती करतो की आपण असं नसतं वा या स्पर्धेसाठी जी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट
प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट अर्थातच मालिकावीरसाठी जी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे ते आमचे पुरस्कर्ते आमचे मार्गदर्शक तुषारजी साळवी साहेब आणि त्याचबरोबर अभिजितजी दुडे सर या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीप कव्हर्सला खेळला फटका 2 धावा इथे मिळते आहेत. चांगला स्ट्रोक त्यानंतर थोडीशी मिसफील्ड देखील होते. रन मिळतात इथे 3. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चूक झाली आहे थोडीशी गंमत झाली आहे परंतु त्याची किंमत 3 धावांमध्ये इथे मोजावी लागेल. धावा मिळत आहे 3 आणि आता टीमची टोटल येऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर 7 धावा. पहिल्या डावाचा खेळ रंगला आहे. बी अ किंग या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. स्ट्रायकिंग एंडला तोलांसाठी हा बॉल राईट ओव्हर दी विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल फक्त हलक्या हाताने पंच केलाय. बॉलरला बीट करेल त्यानंतर बॉल येतोय मिड ऑफ मध्ये. इथे राहुल ओसवालला आपण पाहतोय. 1 रन इथे मेल सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 8 रन्स. पहिल्या डावाचा किती रंगलाय. ओव्हर नंबर 1 चा किती संपलाय. जाऊया स्कोर बोर्डवर. इथे धावा झाल्यात आतापर्यंत 8. 1 गडी इथे गमावलाय. ही चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते परंतु 1 गडी इथे गमावलाय नाचणे संघाने. त्यामुळे थोडीशी कुठेतरी नाराजी असेल. संघनायक अक्षय पाटील अगदी स्वस्तात बाद झालाय परंतु त्यानंतर डावाला आकार देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते मात्र इथे चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. अजय पांचाळ आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय तोलान अन्सारी. ही जोडी एक चांगली सुरुवात करून देते आपल्या संघाला परंतु आता टीम मीटिंग पुन्हा एकदा घेतली जाते. सेकंड ओव्हरसाठी कोणत्या बॉलरवर विश्वास दाखवायचा कारण जेवढं मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल तेवढा थोडासा दबाव पुढे सेकंड इनिंगमध्ये असेल आणि त्याचमुळे की काय ही रणनीती बनवावी लागेल. गेम प्लॅन खूप महत्त्वाचा राहील. तर सेकंड ओव्हरसाठी येतोय चिन्मय गुडे. अर्थात चिनू इथे दाखल झालाय. अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं देखील सहर्ष इथे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला असेल तोलान. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 8 आणि आता सेकंड ओव्हरचा हा पहिला बॉल. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सध्या डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप कव्हर्सला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बडीश लॉंग ऑफ इथे लावलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट तैनात. पहिला बॉल. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. कव्हर्सला बॉल चाललाय. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी होईल प्रयत्न. धावा मिळतील इथे 2. चांगला फटका परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. फेकी थोडीशी खराब. बॅकअप आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. 2च धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटच्या पटलावर मित्रांनो षटकार आणि चौकार तेवढंच महत्व एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांना देखील आहे. 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. 2 धावा आणि धावसंख्या आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 10. पहिली 4 जे गोलंदाज असतील ते फ्रेश बॉलर असतील आणि त्यानंतर म्हणजे 5वं जे षटक असेल ते 4थ्या गोलंदाजाने जे षटक टाकलेलं असेल तो टाकू शकणार नाही याची देखील दखल घ्या. सेकंड ओव्हरचा किती रंगलाय. 2 धावा घेतल्या होत्या आणि त्यानंतर यावेळी हा पंपूल केलाय. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी प्रयत्न आणि धावा मिळतात आता इथे 2. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या स्पर्धेसाठी तर नेक्स्ट मॅच साठी गावखडी संघ आणि करबोडे संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा. फर्स्ट इनिंग साठी नंतर नाणेफेक घेतले जाईल. गावखडी आणि करबोडे संघ आपण रिपोर्टिंग करा. हा बॉल अगदी पंच केलाय. हलक्या त्याने दिशा दिली. कव्हर पॉइंटला बॉल येतोय. सुदेंदूला आपण पाहू शकता. बाबू गोडे बॉलवर पोहोचलाय तोपर्यंत इथे सिंगल घेतली जाते. सिंगलने आता धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. 13 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी त्या संपूर्ण प्रत्येक घडामोडीवर आदरणीय दीपकजी पवार सर त्याचबरोबर आदरणीय दीपकजी मोरे सर या सर्वांचंच लक्ष आहे. तेव्हा मयेकर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जुने जाणते खेळाडू देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता पण तू इथे बीट झालाय. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे.
रन मिळेल फक्त एक. बॅटर इथे बीट झालाय बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने आता धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 14 धावा. एक गडी बाद 14. थोडीशी संत सुरुवात झाली. पहिल्या डावाचा किती रंगलाय. चिन्मय गुडे ओव्हर नंबर 2 साठी सध्या आपण पाहतोय. राईट अप ओव्हर दी विकेटने हा बॉल. यावेळी फ्रंट फुटवर जाऊन ऑन साइडला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. विथ द कार्पेटने बॉल मिड विकेटला येतोय. सेकंड रन साठी होईल प्रयत्न. धावा मिळतील इथे 2. काय धावलेत दोन्ही खेळाडू. थोडंसं फंबल इथे पाहायला मिळाल्याने अगदी चित्त्याची चपळाई इथे दाखवली गेली. रन मिळतात इथे 2. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 16 धावा. ओव्हर नंबर 2 चा इथे संपलाय. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जयभैरी नाचणे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. करंट रन रेट जर आपण पाहिला 8 धावा प्रति षटकाच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. अजूनही काही षटकांचा इथे शिल्लक असेल आणि त्यानंतर हे घमासान क्रिकेटचं महायुद्ध इथे आपल्याला आजच्या दिवसात रंगताना पाहायला मिळेल. तर 2 षटकांचा केटी संपलाय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बी अ किंग क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. पावसाळी क्रिकेटचा हा महासंग्राम. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय बॉलर राहुल ओसवाल. अनेक वर्ष लेदर क्रिकेट देखील खेळलाय हा खेळाडू आणि त्यानंतर आता आपल्या स्थानिक संघाला प्रेझेंट करण्यासाठी ओव्हर नंबर 3 साठी दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला अजय साठी हा बॉल. लेफ्ट आर्म आरामडी विकेटने टाकलेला हा बॉल विकेटच्या थोडासा बाहेर चाललाय. अंपायर सिग्नल येतोय. येस इट इज अ वाईट बॉल. वाईटचा सिग्नल इथे दिला गेलाय. अतिरिक्त धाव इथे टीमच्या खात्यात ऍड होईल आणि आता एकेरी धाबेने टीमची टोटल पोहोचली आहे 17 रन्स. एक गडी बाद 17. पहिल्या ओव्हरमध्ये गडी बाद झाला होता अक्षय पाटील पण त्यानंतर फार पडझड इथे होऊ दिली नाहीये. अगदी शून्याचा चष्मा घालून डगआउटमध्ये परतला होता. तिथे राहुल ओसवाल पहिला बॉल वाईड आणि त्यानंतरचा हा बॉल इथे भिरकावलाय. फाईन लेगला उडवलाय. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून घेतोय हा शानदार दमदार ठोकलाय षटकार. धावा मिळतील 6. काय फटका इथे सजवलाय. नेत्रदीपक फटका थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर अगदी प्रॉपर टायमिंगने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आता कुठेतरी गिअर शिफ्ट केलाय असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी संत गतीची फलंदाजी पाहायला मिळाली परंतु आता थोडेसे हात खोललेत हे चित्र पाहायला मिळते. एक षटकार जरूर ठोकलाय आणि आता धाव संख्या स्कोर कार्डवर 23 रन्स. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. अतिशय महत्वपूर्ण लढत कारण पहिला सामना आहे या स्पर्धेचा. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना अजयने आपण पाहिलाय षटकार इथे ठोकलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्कवरून सज्ज होईल राहुल. लेफ्ट आरामडी विकेटने हा बॉल अगदी समोर टाकला होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे परंतु इथे थोडस नियंत्रण नाहीये. रन मिळतील इथे 2. खराब फिल्डिंग. थ्रो थोडासा चुकला आणि त्यानंतर अगदी संधी मिळाली होती. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या जात आहेत आणि हा बॅनर तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून जी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली. आमचे पुरस्कर्ते आदरणीय तुषारजी साहेब आणि त्याचबरोबर अभिजितजी धुडे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बायसिकल आम्हाला पुरस्कृत केले गेले. अनेक आमचे पुरस्कर्ते या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला लाभलेत. त्या सर्वांचे देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करणार आहोत. राहुलचा हा बॉल यावेळी देखील ऑन साइडला खेळायचा होता. टप्पा पाहिल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेतोय. बॉल बीट झालाय. या आधीच्या बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या होत्या. त्या आधीचा बॉल षटकार ठोकला परंतु कमबॅक केलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. डॉट बॉलची होती ती सांगता. अजयसाठी हा बॉल यावेळी देखील गिरकी घेणारा चेंडू बीट झाला. अजय बॅटवर बॉल आदळला आणि त्यानंतर तो सिंगल इथे कंप्लीट करतोय. लेग बाईटचा इशारा.
पॅडवर इथे बॉल आदळला, त्यानंतर सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर टीमची टोटल आता येऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर 26-26 स्पेशल 26. आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बायसिकल इथे दाखल झाली आहे. अतिशय आकर्षक अशी बायसिकल. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय बीट करून लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो. इथे शानदार दमदार ठोकलाय चौकार. पॉवर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. अगदी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बायसिकल इथे दाखल झाली आणि तिचं स्वागत करत असताना फलंदाजाने इथे अगदी चौकार ठोकून सलामी दिली असंच म्हणावं लागेल. बीट झाला लॉंग ऑनचा खेळाडू, त्याच्या डोक्यावरून हा फटका 4 धाबांसाठी गेलाय. या चौकारानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आता पोहोचली आहे 30 धाबा. धावांचा वेग आता वाढलाय, पण मी एवढंच म्हणेन हे दिल मागे मोर, धावा भरपूर पाहिजेत. पहिल्या डावाचा किती रंगलाय. बी अ किंग या नावाने स्पर्धा दाखल झाली आहे. क्रिकेटचा पावसाळी क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम आपण पाहतोय. आमच्यासोबत सिद्दीक मेमन हे देखील जोडले जातील. राष्ट्रभाषा हिंदीचा एक सुमधुर आवाज ते देखील काही क्षणांमध्ये समालोचन कक्षात असतील. परंतु सध्या आपण पाहतोय थर्ड ओव्हरमध्ये आक्रमण केलं जाते. राहुल ओसवालवर कुठेतरी आक्रमण होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट मारामडी विकेटने हा बॉल आणि तोलांसाठी. इथे लाईन थोडीशी खराब, दबाव आहे आणि तो स्पष्ट जाणवतोय. अंपायर सिग्नल येतोय येस इट इज अ वाईट बॉल. कुठेतरी दबाव आहे, कारण एक षटकार ठोकला गेला होता, त्यानंतर चौकार देखील ठोकलाय, म्हणजे कुठेतरी आता गोलंदाजावर दबाव आहे. एकेरी धाव अतिरिक्त स्वरूपात मिळते. 31 लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट ओव्हर विकेटने हा बॉल इथे बेट केलाय. ही चांगली लाईन आहे, अगदी पुढ्यात टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहिलं तर डावखुरी हाताचा गोलंदाज क्रिकेटच्या पटलावर आपण लक्षात घेतलं एक नैसर्गिक शैली त्याला प्राप्त झालेली असते. अगदी तसंच वळण दिले इथे बॉलला आणि शेवटच्या बॉलवर इथे बेट केलंय. पण तिसऱ्या ओव्हरचा इथे संपलाय. जाऊया स्कोर कार्डवर. धाबा झाल्यात आतापर्यंत 31 धाबा, एक गडी बाद 31. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तिथे धाबा आल्या होत्या 8. आनंद नागरेकरने एक गडी बाद देखील केला होता. सेकंड ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर चिन्मय घोडेने धाबा खर्च केल्या 7, परंतु तिसरं षटक थोडंसं महागडे ठरलंय. राहुल ओसवालने तिसरं षटक हाताळत असताना तब्बल 12 धाबा खर्च केल्या, तो थोडासा महागडा ठरलाय. 22च्या स्वरूपात धाबा त्याने खर्च केल्या, एक धाव 22च्या स्वरूपात, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 3 धाबा लेग 22च्या स्वरूपात खर्च केल्या गेल्या. 3 षटकांचा केस संपला आहे. धावा झाल्या सध्या स्कोर कार्डवर 31. एक चांगली सुरुवात. पहिल्या 2 षटकानंतर धावा थोड्याशा कमी होत्या, पण तिसरं षटक चांगल्या पद्धतीने फलंदाजांनी कुठेतरी समाचार घेतलाय. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये काय घडेल. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कोणतंही प्रिडिक्शन तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकत नाहीयेत आणि पूर्णपणे अनिश्चिततेचा असणारा हा खेळ इथे रंगलाय. बी अ किंग नावाच्या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालोय आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसात हा पहिला सामना मायबाप क्रीडा रसिकांच्या दरम्यान आपण पाहतोय. दोन्ही संघ एका बाजूला तेज 11 घोडे वटार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय भैरी नाचणी. दोन्ही मातब्बर संघ आहेत. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सातत्याने हे खेळाडू मोठमोठ्या उंचीवर खेळताना पाहायला मिळतात, परंतु रबर बॉलच्या या स्पर्धेत देखील तेवढंच चांगलं खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचसाठी आपण विचार केला तर आपल्याला करबोडे विरुद्ध गावखडी हे 2 संघ पाहायला मिळतील. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर त्या टीमच्या दरम्यान टॉस देखील घेतला जाईल. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. 31 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. एक गडी ते गमावल्याने आता ओव्हर नंबर 4 साठी सुमेत. पहिला बॉल बिगिट करायचा होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एकेरी धाव इथे मिळेल. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. अजय पांचा स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल त्यांनी इथे फेस केलाय. थोडासा नाराज असेल कारण मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाहीये. सिंगल मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसात एक षटकार इथे ठोकला गेला आणि एक चौकार देखील ठोकलाय. परंतु या चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इथे सिंगल घेतली आणि आता स्ट्रायकिंग एंडला तुलांसाठी हा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने सुमित. फुललींचा बॉल ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलाय, लॉप केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड हँडसम षटकार. प्रॉपर टायमिंग. सडक पे कडक. मी मात्र एवढंच म्हणेन सडक पे कडक. काय प्रॉपर टायमिंग इथे दाखवलंय. अगदी बॅट मधून स्वीट साऊंड आला आणि त्यानंतर बॉल इथे पोहोचलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ही खासियत आहे या खेळाडूची. थोडासा संयम दाखवतो आणि जसा का बॉल रडार मध्ये येतोय अगदी तुटून पडला या बॉलवर. षटकार त्याने ठोकला आणि रन झाले आता स्कोर कार्डवर तब्बल 38 धावा.
हा देखील फटका चांगला आहे. बॅक टू बॅकचा आणखीन एक धमाका. यावेळी ठोकलाय चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल पाठवलाय. 4 धावांसाठी आणखीन एक शानदार दमदार चौकार. पावसाळी क्रिकेटची संकल्पना मनात आली. सोनमताई चव्हाण आणि गिरीश कोचरेकर सरांच्या मनात ही संकल्पना दाखल झाल्याने या संकल्पनेला सत्यात उतरवण्याचं कामकाज आमच्या सर्व मार्गदर्शकांनी केलं. त्यामध्ये प्रामुख्याने दीपकजी पवार सर, दीपकजी मोरे सर, त्याचबरोबर अभिजितजी धुडे सर, तुषारजी साळवी सर, या सर्वच आमच्या सहकार्याने, बाळूदादा साळवी, या सर्व आमच्या सहकार्याने या स्पर्धेला अगदी एका मोठ्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न सुरू केले आणि आज ही स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पहिल्या दिवसात दाखल झाली. इथे कमबॅक केलं जात आहे. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. सेकंड बॉलवर चौकार आणि त्यानंतर कमबॅक होते. इथे डॉट बॉल आलाय. कमी गतीचा बॉल उजव्या हाताच्या बॅटरसाठी गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॉल चालला इथे निर्धाव. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 42. 42 लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली धावसंख्या इथे उभारली जाते. पुन्हा एकदा राईट आरामडी विकेटने सुमितचा हा बॉल ऑन साईडला हवेत खेळलाय. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. यावेळी बॉल हवेत इथे घेतलाय झेल. बॅटरचा संपेल खेळ. सेकंड विकेटचं होतंय पतन. बॅटर परतलाय. दोलान बॅक टू दी पॅव्हिलियन. ओयूटी आउट. याच दरम्यान आमचे आणखीन एक मित्र अजिमजी चिकटे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील बियर किंग या स्पर्धेत पावसाळी क्रिकेटच्या परिपूर्ण महासंग्रामात सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अजिमजींना विनंती करतो की आपण आसनस्थ बा. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रणित नागवेकर. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय पिंपरी चिंचवड विभागातील एक अष्टपैलू लेदर खेळाडू केतन ठाकरे देखील आमच्यासोबत इथे दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. खास पुण्यामधून ते स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीमध्ये दाखल झालेत. एक चांगले लेदर क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ते देखील आमच्या समालोचन कक्षात आमच्यासोबत असं नसतं झालेत. पण तिथे दुसऱ्या विकेटचं पतन झाले. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 42 धावा. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चांगली सुरुवात, एक चांगली इनिंग पेश केली तोलांनी आणि त्यानंतर इथे मात्र तो बाद झालाय. नवीन बॅटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. प्रणित सफलता इथे मिळते सुमितला. राईट आरामडी विकेटने हा बॉल अगदी गुडले स्पॉटवर टप्पा पडलाय. आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. खडे खेळण्याचा प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता. फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाहीये. जणू काही शूज मध्ये खेळ ठोकलेत की काय आणि त्यानंतर हा फटका इथे खेळायचा होता असं चित्र पाहायला मिळालं. परंतु क्रिकेटच्या पटलावर बदल आली. त्या फुटवर्कला खूप महत्व आहे. ते मात्र या बॉलवर पाहायला मिळत नाहीये. ओव्हर नंबर 4चा खेळ ते मित्रांनो संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर पहिल्या डावाच्या दरम्यान 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. 43 धावा, 2 गडी बाद. क्रिकेट आणि क्रिकेट पावसाळी क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रत्ननगरीत आपण दाखल झालो. tenniscricket.in च्या माध्यमातून जे मायबाप क्रीडा रसिक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वरुण राजा देखील आता इथे दाखल झालाय. अकुन टप्प्याचा बॉल ऑन साइडला. हा पण पूल करण्याचा प्रयत्न परंतु इथे प्रॉपर टायमिंग होत नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. यष्टीरक्षक गौरवला तुम्ही इन ऍक्शन पाहत असाल जो या चेंडूवर झेल घेण्यासाठी दाखल झाला परंतु झेल होऊ शकला नाहीये. सिंगल इथे कंप्लीट होती आणि आता सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 44 धावा, 2 गडी बाद. 44 बी अ किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2022 सीझन 1 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. तेज 11 गुडेबटार विरुद्ध जय भैरी नाचणे या 2 संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. अकुन टप्प्याचा बॉल यावेळी देखील पूल केलाय. बॉल चाललाय फाईन लेग रिजनला. बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे येथील इथे धावा आता 4. आणखीन एक शानदार चौकार. दिल मांगे मोर. चौकार इथे ठोकलाय. 4 धावा इथे मिळत आहेत आणि चौकार आणि आता धाव संख्या पुढे सरकली आहे 48 धावा. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे गुण लेखक मित्र सुयोग देवस्थळी आमच्यासोबत जोडले गेलेत आणि त्याचबरोबर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय विश्वनाथ लिंगायत आमच्या समालोचन कक्षात पाहायला मिळत आहेत. चौकार इथे आलाय. आनंद नाखरेकर वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक आहे त्याचं. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2022 क्रिकेटचा हा
परिपूर्ण महासंग्राम. या महासंग्रामाचा आजचा पहिला दिवस. आनंद राईट अप ओव्हर दी विकेटने हा बॉल. फुललेंचा बॉल अगदी लॉब करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चूक होतीये तोपर्यंत धावा मिळतात इथे 2. पावसाळी क्रिकेटची हीच खरी खासियत आहे. थोडीशी कसरत मैदानाच्या आतमध्ये करावी लागते आणि ते चित्र पाहायला मिळते. परंतु मायबाप क्रीडा रसिकांचं तेवढंच या पावसाळी क्रिकेटवर प्रेम देखील आहे. अर्धशतक इथे संघाचं धावफलकावर. 50 धावा. हा बॉल अगदी समोर केला. बॉल हा वेळ प्रॉपर टायमिंग जुळलंय का तर हो इथे लॉफ्ट केलाय अगदी समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय वाईड स्ट्रॉंग अपच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. ह्यूज अँड हँडसम षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळाला. आनंदभर आक्रमण केलं जाते. अब तक 56 धावा 2 गडी बाद. फुललींचा बॉल अभी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन इथे कंप्लीट केले. सेकंड रन साठी होईल प्रयत्न. धावबासाठी संधी होती परंतु त्यानंतर थ्रो इथे कलेक्ट केला जात नाहीये. तिसऱ्या धावेसाठी होईल प्रयत्न. धावा मिळतील इथे तब्बल 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचं षटक इथे सध्या मार्गस्थ आहे. डावातील शेवटचं षटक म्हणजे धावांची लयलुडी ते करावीच लागेल. धावा झाल्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 59 डावा. आणि नाकरेकर इन ऍक्शन. शेवटचं षटक सध्या हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला इथे अजयसाठी हा बॉल राईट मोर दी विकेटने हा बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय बॉल. या बॉलवर उत्तर नाहीये. बीट केलंय. या आधीच्या बॉलवर चांगल्या धावा घेतल्या होत्या परंतु शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग मधला इथे चाललाय निर्धाव आणि आता पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर 59 आणि 60 डावांचा असेल लक्ष. थोडस स्कोर कार्डवर जाऊया आणि त्यानंतर अतिथी देव बाबा आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. तर थोडस स्कोर कार्डवर जाऊया. 5 षटकांचा खेळ संपला. आनंद नाकरेकर 2 षटक हाताळली आहेत. त्याने धावा खर्च केले आहेत तब्बल 24. एक गडी त्याने बाद केला आहे. त्यानंतर चिन्मय गोडे 1 षटक हाताळले 7 धावा खर्च केल्या आहेत. राहुल ओसवाल थोडासा महागडा ठरलाय. धावा खर्च केले आहेत 12. सुमित नागवेकर 1 षटक 12 धावा. दुसऱ्या बाजूला बॅटरचा आपण जर विचार केला अचाळने धावा काढल्यात वैयक्तिक 13. तो राहिला इथे नॉट आउट. 11 चेंडू त्याने फेस केलेत. अक्षय पाटीलला मात्र इथे दमखम दाखवता आलेली नाहीये. तो मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला. तुलांनी मात्र इथे दमखम दाखवली. त्याने धावा काढल्यात तब्बल 25 धावांची एक महत्वपूर्ण खेळी सेन्सिबल इनिंग त्याने पेश केली आणि त्यानंतर तो बाद झाला. प्रणित पालकरने दमखम दाखवली आहे. त्याने देखील धावा काढल्यात 15 धावा झाल्या तिथे स्कोर कार्डवर. पहिल्या डावात 59 धावा 60 डावांचा असेल लक्ष. परंतु आता जाऊया इथे आलेल्या सर्व पाहुण्यांच्या सन्मानाच्या दिशेने जिथे मात्र आमचे सर्व आयोजक या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतील.
जातोय. एक चांगलं योगदान बाळूदादांचं नेहमीच प्रत्येक स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटवर त्यांचं निस्सीम प्रेम आहे आणि सातत्याने क्रिकेटसाठी योगदान ते देत असतात. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तर हा सन्मान इथे केला जातो आदरणीय बाळूदादा साळवी यांचा. धन्यवाद. यानंतर आमचे दुसरे सन्मान मूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीर साठी जी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे ते आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय तुषारजी साळवी साहेबांचा या ठिकाणी शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय दीपकजी पवार साहेब आणि त्याचबरोबर सोनमताई चव्हाण आहेत, गिरीश कोसरेकर या आमच्या सर्व सहकार्यांना परंतु हा सन्मान आदरणीय बाळूदादा साळवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तुषारजी साळवी साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बायसिकल पुरस्कृत केले गेले. दीपक मोरे सरांना देखील आपण पाहतोय, मंदारजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि हा सन्मान इथे तुषारजींचा केला जातोय. दिवा मयेकर सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. हे सर्वच आमचे सहकारी या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक. खूप मोठे योगदान या स्पर्धेसाठी या सर्वांचंच आहे आणि हा सन्मान या ठिकाणी केला जातोय तुषारजी साळवी साहेबांचा. यानंतर आमचे दुसरे सन्मान मूर्ती आहेत अभिजितजी दुडे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन दीपकजी पवार सरांना की आपण शाल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन अभिजित दुडे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. तर या ठिकाणी अभिजितजी दुडे सरांचा या सन्मान केला जातोय. दीपकजी मोरे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर जे आमचे सन्मान मूर्ती आहेत तात्या सावंत या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेन दीपकजी पवार सरांना त्याचबरोबर दीपक मोरे सरांना मी विनंती करतो की आपण तात्या सावंत यांचा देखील शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन यथोचित सन्मान करावा. तात्या सावंत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. यानंतर आमचे पुढचे सन्मान मूर्ती आहेत आदरणीय करुणेजी इंदुलकर, त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या संपूर्ण आयोजन टीमला दीपकजी पवार, दीपकजी मोरे, आदरणीय मंदरजी टेकणे सरांना विनंती करतो की आपण करुणेजी इंदुलकर सरांचा देखील सन्मान करा. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दाखल व्हा. गावखडी आणि करबोडी दोन्ही संघनायक आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी सुपूर्द करा आणि त्यानंतर लगेच टॉससाठी या. कॅप्टन्स मैदानात जाणार नाही त्याची दखल घ्या. तर हा सन्मान इथे केला जातोय करुणेजी इंदुलकर यांचा. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय अभिजी घोडके आहेत या ठिकाणी आलेले, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अभिजी घोडके सरांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या सर्व टीमला विनंती करतो. दीपकजी पवार सर, दीपकजी मोरे सर, मंदारजी डेकणे सर यांना विनंती करतो अभिजी घोडके सरांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. तर या ठिकाणी अभि घोडके यांचा सन्मान केला जातोय. हे सर्व आमचे सहकारी, सातत्याने खूप चांगले योगदान सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभते. यानंतर अजिमजी चिकटे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण टीमला विनंती करतो की आदरणीय अजिमजी चिकटे साहेबांचा देखील आपण सन्मान करावा.
बी अ किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2022 रबल बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2022 पहिलं पर्व आणि पहिला दिवस यथोचित सन्मान या ठिकाणी सर्व पाहुण्यांचा केला जातोय. अजिमजी चिकटे यांचा या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहतोय. तर सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान झालाय. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जाईल. 60 धावांचं इथे लक्ष आहे. सेकंड इनिंगला इथे सुरुवात झाली आणि आता सेकंड इनिंग मध्ये या ऐकूया आपण राष्ट्रभाषा हिंदीमधून सुमधुर आवाजातून आमचे मित्र कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल झालेत. मायक्रोफोनवर इन्व्हाइट केले जाते सिद्दीकजी मेमन सरांना. इट्स ओव्हर टू यू सिद्दीक सर. धन्यवाद. हॅलो, सुस्वागतम. दुसरा मॅच टॉस या ठिकाणी घेतला जातोय. टॉस का बॉस या ठिकाणी होतोय. येणारा मॅच फार महत्वाचा असेल. तुषारजी सालवी साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत आणि दीपक पवार साहेब आहेत. त्यांच्या दोघांचं मनापासून आभार. अनेक मान्यवर आहेत. बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही बघताय. रेनी सीझन मधला हा थरार आणि रत्नागिरीकरांचा पहिल्यांदाच हा प्रयत्न आपण बघतोय. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती ही चालू असलेली प्रतियोगिता आपण बघतोय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला मॅच मैदानामध्ये रंगलाय. गौरव नागवेकरला तुम्ही बघता स्ट्रायकर एंडवरती. ऑफ्टमच्या खूपच बाहेर थोडासा बाहेर चेंडू गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धाबा मिळतील एक. मिस्टर एक्स्ट्राला धावसंख्येला आकार मिळतोय. संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्डवरती अजूनपर्यंत मला वाटतंय 8 धाबा. 2022 मधले प्रयत्न आपण बघतोय. श्री साई स्पोर्ट्स SSSच्या माध्यमातून, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in ची टीम रत्नागिरीतली आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न आहे. दीपक पवार सर देखील असतील, दीपक मोरे सर देखील असतील, अनेक मान्यवर आहेत मंचावरती. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कारण खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील गाजली आहे. आणि त्याच पद्धतीवरती त्याच आधारावरती रेनी सीझनची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला गाजवायची आहे. त्याचा प्रयत्न पहिलं रोप आणि पहिलं पाऊल या ठिकाणी अनेकांना या ठिकाणी सजवलं आहे. ते खूप चांगलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. खूप चांगला चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने जोपर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करतोय, फेक करतोय, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एखादा आपण संघाची स्थिती आपण बघितली तर धावपलकावरती धाबा आहेत 9 बिनगड्यांच्या मोबदल्यात. तेज 11 गुडे वटार 7 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये करतायत. गोलंदाजी मार्कवर सतीश नाचनकर. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू होता. यावेळी मात्र कडे खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत आपण बघितलं गोलंदाजी खूप चांगली आहे. वेगाचा वापर केला जातो. ऑफ्टमच्या बाहेर गोलंदाजी केली जाते आणि सतीशचं आपण रनअप बघितलं तर खूप छोटं रनअप आहे. राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. खूपच बाहेर. मला वाटतं सतीशची चर्चा केली म्हणून जास्त या ठिकाणी मला वाटतं प्रभावित झाले आणि खूप जास्त बाहेर गेलेत. ऑफ्टमच्या खूपच बाहेर गेलेत. धावसंख्या आपण बघितलं मिस्टर एक्स्ट्रानं स्कोर कार्डवरती धाबा आहेत 10 धाबा. दुहेरी अंकामध्ये धाबा आहेत 10. फलंदाज अजूनपर्यंत सलामीवर मैदानामध्ये आहेत. एका बाजूला गौरव नागवेकर, एका बाजूला सुधेंदू घुडे. स्ट्रायकर एंडवरती सुधेंदू. राऊंड विकेट गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर. लाईन सापडत नाहीये. अकूट टप्पा सापडत नाहीये. खूपच बाहेर गोलंदाजी केली जाते. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा येतो. मिस्टर एक्स्ट्रानं धावपलकावरती धाबा होतील त्या 11 धाबा. तुम्ही सर्वजण बघताय बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी रेनी सीझन 2022 रत्नागिरीतलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती हे चालू असलेलं पर्व पहिलं आपण बघतोय. पहिला वर्ष आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. पहला साल है, कमाल है, बेमिसाल है. अब बहुत शानदार मुकाबला. इस ओवर की अगली गेंद शानदार गए, खड़े खेला गए. टाइमिंग अच्छा नहीं है. ऑफ्टम के बाहर भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और गौरव नागवेकर देखिए स्ट्राइक अपने पास रखना पसंद कर रहे हैं. रन संख्या की बात की जाए तो दूसरे ओवर का खेल फिलहाल में चल रहा है. 12 रन बगैर किसी नुकसान के रत्नागिरी का ये बहुत बड़ा टूर्नामेंट चल रहा है. पहली इनामी राशि 50,000 और चमचमाती हुई ट्रॉफी. दूसरे पायदान के लिए 25,000 और चमचमाती हुई ट्रॉफी आप देख रहे हैं. मंच के ऊपर कई मेहमान जुड़े हुए, हमारे अतिथि जुड़े हुए हैं और रत्नागिरी का नाम
चैंपियन ट्रॉफी का नाम सबसे ऊपर लेके जाने में दीपक पवार साहब का नाम है, और वो भी मंच के ऊपर जुड़े हुए हैं, शानदार हैं। दैट वाज अ ब्यूटीफुल डिलीवरी। नाउ गेंदबाज की बात की जाए तो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। दूसरा ओवर फिलहाल में चल रहा है, 5 ओवर के अंदर 60 रन बनाने हैं। छोटा रन अप है ओवर द विकेट, गेंदबाज तैयार और लाजवाब है, गति परिवर्तन है, ऑफ स्टंप के बाहर थे, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग, चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी मैदान के अंदर पहला मुकाबला आप देख रहे हैं। तेज 11 गुड़े बटार बनाम से ज्यादा फायदा नहीं उठा पाया, हवा में है, खिलाड़ी काफी दूर है। टप्पा खाने के बाद गेंद को जब तक फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में एक बार फिर इशारा किया। 1 रन बुक्का बोलो तब्बा, 1 रन के 7 रन संख्या। 13 गेंदों के बाद 13 बने हैं, 17 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 47 रन की जरूरत है। फील्डिंग देखिए, डीप फाइड लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट पर खिलाड़ी है। ऑन साइड पर 5। एक बार फिर वही है, इनके पास फुटवर्क नहीं है, इनके पास कदमों का इस्तेमाल नहीं है, खड़े खड़े बड़ा शॉट खेलना चाहते हैं और रबर बॉल है तो ज्यादा तेजी के साथ आ रही है, ये पढ़ नहीं पा रहे हैं। बल्लेबाज को गेंदबाज को पढ़ना है, मगर गेंदबाज अब जाकर बल्लेबाज को पढ़ रहे। शानदार गेंदबाजी है और गति का इस्तेमाल करें, ये सबसे बड़ी बात है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन पहले मैच के अंदर, लाजवाब प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। अजय 5 साल, फुल टॉस है, उड़ाया आसमान की तरफ, तारामंडल में है, पंख लगाते हुए गेंद बॉर्डर के बाहर, 6 रन। फुल टॉस गेंद कहां छोड़ने वाले हैं? गौरव नागवेकर इसी के इंतजार में थे, मिला मौका, जड़ दिया छक्का, मिड विकेट बाउंड्री के बाहर। ब्यूटीफुल स्ट्रोक गौरव नागवेकर का, छक्के के 7 रन से कुल मिलाकर 19 नो लॉस, 60 रनों का पीछा चल रहा है। गौरव नागवेकर जब तक मैदान पर हैं तब तक मैच ऑन है। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है। ग्रामीण पूल चल रहा है, ग्रामीण के अंदर रत्नागिरी के सभी खिलाड़ी खेल रहे हैं और बी किंग चैंपियन ट्रॉफी का आनंद। अच्छी गेंद है सामने की तरफ, लाजवाब है, कमाल है, शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक है। 2 गेंदों में 2 छक्के लगाए हैं। बल्लेबाज का कॉन्फिडेंस अब 7वें आसमान पर है। बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाता है और गौरव नागवेकर के लिए अब मौका मिला है। 2 गेंदों में 2 छक्के लगाए हैं, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। रन संख्या 25, तीसरे ओवर के अंदर 25 नो लॉस। फुल टॉस है, फुल टॉस है, खराब गेंदबाजी, सही नसीहत मैदान के अंदर। ऑन साइड के ऊपर 3 कड़क स्ट्रोक आए हैं। बल्लेबाज यही कह रहे हैं, एक तरफ धूप है तो दूसरी तरफ छाया है, यही तो इस खेल की मोह माया है। मिला मौका, जड़ दिया छक्का। और गौरव नागवेकर ये खिलाड़ी सबसे क्लासिकल है, 31 रन बने हैं और गौरव के ऊपर नजरें रहेंगे फिलहाल में। स्टार कास्ट खिलाड़ी में इनका भी नाम है, रत्नागिरी का नाम टेनिस क्रिकेट के अंदर ऊपर लाने में इस खिलाड़ी ने भी जद्दोजहद की है। रन संख्या 31, बैलेंस में 29 रन बचे हुए गए। अजय 5 साल बहुत महंगे साबित हुए। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद बिंदी और 3 गेंदों में 3 छक्के आए हैं। इस ओवर की आखिरी गेंद अजय 5 साल, राउंड विकेट। शानदार गए, टप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद विकेट कीपर के पास गई थी। विकेट कीपर थोड़ा सा चूकते हुए नजर आए। विकेट के पीछे आप देख रहे हैं अक्षय पाटिल हैं और इन्होंने गलती की तो 1 रन मुकम्मल होगा। स्ट्राइक गौरव नागवेकर के पास रहेगा। 3 ओवर का खेल, अंपायर हमारी तरफ सिग्नल करेंगे और 3 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त। रन संख्या 32 ऑन स्कोर बोर्ड।
ओवर की समाप्ति का इशारा होता हुआ अक्षय कुलंबेकर अंपायरिंग कर रहे हैं और अनुभवी अंपायर हैं। छत्रपति शिवाजी महाराज, अगर मराठी में कहा जाए तो मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून जगण्याचा अभिमान महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि त्याच नावावरती आपण स्टेडियम बघतोय। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती चालू असलेली ही प्रतियोगिता बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी रेनी सीझन 2022 रबर बॉलची स्पर्धा आहे आणि अनेक मान्यवर मंचावरती देखील आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। सर्वात आधी जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वांना संधी देण्याचं कार्य चॅम्पियन ट्रॉफीने केलं होतं, त्यांचा देखील आपण चर्चा सलग करणार आहोत। कारण ज्या ओमसाई मित्रमंडळ असतील, त्याच्यानंतर आपण बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक असतील आणि सुरुवातीला अनेक रत्नागिरीमध्ये जे खेळाडू होते, त्याच्यानंतर समालोचक होते, त्याच्यानंतर पंच होते, त्यांना देखील मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते आणण्याचं कार्य चॅम्पियन ट्रॉफीने केलं होतं। आज वेगळं प्रयत्न करतायत, रेनी सीझनचा जो प्रयत्न करतायत खूप चांगला प्रयत्न आहे। रेनी सीझनची जी स्पर्धाचं आयोजन केलं आहे तो खूप चांगला आहे। जिंकण्याकरता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 28 धावा बनवायचे आहेत। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का पहले मैच के अंदर स्वागत करते हैं। आप देख रहे हैं जय भैरी नासने बनाम तेज 11 गुड़ेबटार। तेज 11 गुड़ेबटार को जीतने के लिए 12 गेंदे और 28 रनों की जरूरत है। चौथा ओवर लेकर निखिल मुख्य गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी के तैनात है। गौरव नागवेकर पिछले ओवर के अंदर 3 छक्के लगाए हैं। निखिल राउंड विकेट, शॉर्ट पिच गेंद थी, ऑन साइड पर खेलते हुए बेस्टा में स्ट्रोक है, हवा में गए, खिलाड़ी गए और शानदार प्रयास है। क्या क्या अंदर गए, क्या बाहर गए, चर्चा गए, तालियां भी बज रही है। अंपायर का सिग्नल 6 रन, तालियां चारों तरफ से बज रही है। नसीब भाग्यवान लोगों का साथ देता है। रन संख्या कुल मिलाकर 38 रन, 38। पहली गेंद पर छक्का लगा गए। वहां पर शायद कैच लपक लिया था खिलाड़ी ने, स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी हैं उन्होंने कैच लपक लिया था मगर वो बैलेंस नहीं कर पाए, बाहर की तरफ चले गए हैं। 6 रनों का इशारा होता हुआ, शायद पानी की मांग है, जलपान का अब इशारा हुआ है, पानी की मांग कर रहे हैं। पानी मैदान के अंदर जाने वाला, पानी और कहानी ये इंटरेस्टिंग है। पानी मैदान के अंदर गया है, क्या कहानी बदलने वाली है ये देखना बहुत जरूरी है। 11 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए इस मैच के अंदर 22 रनों की जरूरत है। 60 का आंकड़ा अब जाकर बनाना है। 11 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए इस मैच के अंदर 22 रनों की जरूरत है। प्रमुख बल्लेबाज जब तक मैदान के अंदर है तब तक एक बार फिर देखिए फील्डिंग करने वाली टीम के लिए दुविधा बनी हुई है। अच्छा मुकाबला चल रहा है। पहला मुकाबला है बी अ किंग चैंपियन रेनी ट्रॉफी 2022 सीजन 1। आप देख रहे हम अब जाकर सातों समंदर बाहर भी किस तरीके से गए चैंपियन ट्रॉफी की वजह से, अब रेनी ट्रॉफी है उसकी वजह से भी जाने वाला है इस ओवर के। लेकिन ऑफ टर्म के बाहर गए, ऑन साइड पर खेलना चाहते थे, खिलाड़ी वहां पर गए, लपक लिया कैच। गौरव नागवेकर बैक टू पवेलियन। पहली उम्मीद टूटी हुई। तेज 11 गुड़ेबटार को लगने वाला ये पहला झटका, पहला ब्रेक थ्रू मैदान के अंदर और गेंदबाज निखिल को पहली सफलता मिली है। 10 गेंदों का खेल शेष है। 22 रनों की जरूरत है। मैच ऑन है। 10 गेंदे 22 रन। मैच बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर है। दोनों तरफ आग बराबर की लगी है। नए बल्लेबाज तीसरे नंबर पर मैदान के अंदर जा रहे हैं चिन्मय गुड़े, गौरव नागवेकर की जगह लेकर। गौरव नागवेकर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और टीम को एक बार फिर देखिए अच्छे टोटल तक लेकर गए थे। पीछा कर रहे 60 रनों का। 38 पर पहला झटका लगा, पहला ब्रेक थ्रू। निखिल को पहली सफलता मिली। निखिल का अब कॉन्फिडेंस बढ़ने वाला क्योंकि गौरव नागवेकर जो शेर धाड़ रहा था उस शेर को बाहर की तरफ भेजने का काम निखिल ने किया है, यानी कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा। स्ट्राइकर एंड पर प्रमुख बल्लेबाज सुदेनो और चिन्मय गुड़े।
नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज पहुंच चुके हैं। स्ट्राइकर के एंड पर सुदेनु को आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद, तीसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार, राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। और शानदार गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए बल्लेबाज, अंपायर यही कह रहे हैं, बल्लेबाज थोड़े से ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, सफल हो गए थे। अंपायर की बात की जाए तो अनुभवी अंपायर है, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंपायर हैं और रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के जो पैनल के अंपायर है वही अंपायरिंग करे, बहुत अच्छी अंपायरिंग रही है। 9 गेंदों का खेल शेष है जीतने के लिए इस मैच के अंदर 22 रनों की जरूरत। तेज 11 गुड़े बटार, पहला मुकाबला रोचक मोड पर है। इस ओवर की अगली गेंद और ज्यादा बाहर। निखिल की अगर बात की जाए तो मैदान के अंदर कुछ अलग करने की कोशिश, विकेट कीपर थोड़ा सा चुके तो यहां से रन लेना चाहते थे, विकेट तो गिरने वाला है और रनआउट का विकेट सुदेनु आउट होकर बैक टू पवेलियन आने वाले हैं। दूसरा झटका मैदान के अंदर, व्हाइट बॉल का सिग्नल आया है, यानी 1 रन खाते के अंदर ऐड होगा। अभी भी 9 गेंदों का खेल शेष है, 21 रनों की जरूरत है। मैदान के ऊपर खिलाड़ी लगा रहे जी जान, बहुत अच्छा मैच है। नए बल्लेबाज चौथे नंबर पर आनंद जा रहे हैं। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग, चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे हैं। पहला मैच है और कमाल है, धमाल है, बहुत अच्छा टूर्नामेंट है। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल तैयार और लाजवाब, दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी नाउ, लुक एट दिस बॉलर, वेरी गुड लाइन और पिचिंग बहुत बढ़िया थी। ऑफ टप पर निशाना था, टप्पा बिल्कुल सही था। टप्पा खाने के बाद तेज रफ्तार के बाद गेंद विकेट कीपर अक्षय पाटिल के हाथ में जाते हुए 8 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 21 रनों की जरूरत। 39 लॉस ऑफ 2 और ये एक बार फिर देखिए ज्यादा हो गया, ज्यादा हो गया, ये नहीं करना है, लाइन बिल्कुल सही रखनी है। अब जाकर ऑफ स्टंप के ज्यादा बाहर जा रहे तो व्हाइट बॉल का सिग्नल लगातार अंपायर कर रहे हैं। अंदर की तरफ आने की जरूरत, ये ज्यादा बाहर जा रहे हैं और ज्यादा बाहर जाओगे तो खर्चा भी ज्यादा होने वाला है, कम चर्चा और कम खर्चा करना होगा। बार बार अक्षय पाटिल गेंदबाज को समझा रहे हैं मगर इनके समझ में नहीं आ रहा है। गेंदे बची है, 8 गेंदों का खेल शेष है, अब जाकर 19 रनों की जरूरत है। इस ओवर की 2 गेंदे शेष है, दोनों के लिए विशेष है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज इस ओवर की अगली गेंद, राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर निखिल और लाजवाब है, बढ़िया स्ट्रोक है, ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है और ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं। 2 खिलाड़ी एक बार फिर आगे की तरफ आए थे, बैलेंस नहीं बना पाए, गेंद दोनों के बीच में गिरी है। आनंद को एक बार फिर मौका दिया गया है। बहुत अच्छा मैच, रोचक मुकाबला है और अच्छा स्ट्रोक था। बल्ले के बीचों बीच नहीं लग रही है, बल्ले के बीचों बीच लगेगी तो बल्लेबाज को सुकून मिलने वाला है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाने वाला है। दोनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 43 रन, 43 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2। लाजवाब, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद सीधी जाकर विकेट पर टकराई है, तालियां बज रही है, सीटियां बज रही है, आखिरी गेंद पर शिकार किया गया है, यानी इस ओवर के अंदर ये तीसरा विकेट गिरता हुआ आनंद बैक टू पवेलियन आएंगे। 6 गेंदों का खेल शेष है और 17 रनों की जरूरत है। अब जाकर विकेट गिरने के बाद 7 चेंडू 17 धावा, 6 गेंदों का खेल शेष है, 17 रनों की जरूरत है। विकेट गिरने के बाद जय भैरी नाचने के खिलाड़ी मैदान के अंदर चर्चा कर रहे हैं। 6 गेंदों का खेल शेष है, 17 रनों की जरूरत है। हमारे मुख्य अतिथि भी इस बार मैच का आनंद उठा रहे हैं, उनका भी स्वागत है। छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर चलने वाली ये प्रतियोगिता 2022 का पहला साल रेनी सीजन का चैंपियन ट्रॉफी आप देख रहे हैं, बी ए किंग चैंपियन रेनी ट्रॉफी रत्नागिरी 2022। अब जाकर मैदान के अंदर 6 गेंदों का खेल शेष है, 17 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। पहली गेंद है, हवा में खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, लपक लिया। ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का बंधन करता हुआ, विकेट नंबर 14 विकेट गिरता हुआ। आखिरी ओवर की पहली गेंद पर गेंदबाज को सफलता मिली है। गेंदबाजी करने के लिए अगर बात की जाए तो आखिरी ओवर के अंदर गेंदबाजों को बुलाया गया है। सागर नागविकर को आप देख रहे हैं,
पहली गेंद पर सफलता मिली है। 5 गेंदों का खेल शेष जीतने के लिए अब जाकर 17 रनों की जरूरत है। 17 का आंकड़ा ये टेनिस क्रिकेट के अंदर नीलसन आंकड़ा माना जाता है, खतरे वाला आंकड़ा है। 5 गेंदे 17 रन। तेज 11 गुड़े बटार को जीतना के तो 17 रन बनाने होंगे, जी जान लगाना होगा इस मैच के अंदर। बहुत अच्छी प्रतियोगिता चल रही है और जीतते हो तो आगे जाने का मौका है, हारते हो तो घर जाना होगा। जीतने वालों को मौका है। 3 दिन ये टूर्नामेंट चलने वाला है। इस ओवर की अगली गेंद लाजवाब है। टप्पा खाने के बाद नीचे तरफ रहती भी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए हैं। अब जाकर बिंदी गेंद का इशारा होता बा, कोई रन कोई नुकसान नहीं है। 4 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए इस मैच के अंदर 17 रनों की जरूरत है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी के तैनात हैं। शानदार गए, शानदार स्ट्रोक है। वाइड स्ट्रोक पर खेलते हुए खिलाड़ी के लपक लिया कैच। तीसरी गेंद पर भी शिकार होता बा, एक और शिकार, वार पर वार। अब जाकर बल्लेबाज को बाहर आना होगा। गेंदबाज कमाल कर रहे हैं। 3 गेंदें इन्होंने की गए और 3 गेंदों में 2 सफलता इनके नाम पर है। आखिरी ओवर गए, निर्णायक ओवर गए और गजब की गेंदबाजी मैदान के अंदर। 3 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। 5वां विकेट फिलहाल में गिरा है। मैदान के अंदर अब जाकर नए बल्लेबाज आते हुए स्ट्राइकर एंड पर आप देख रहे हैं। बल्लेबाजी करने के लिए सुमित नागवेकर, नॉन स्ट्राइक एंड पर ओसवाल। और एक बार फिर शायद विकेट गिरा गए। क्या गेंद जाकर, शायद गेंद जाकर स्टंप पर लगी है, विकेट पर लगी है। विकेट का पता नहीं और एक विकेट गिरता बा। इस ओवर के अंदर तीसरा विकेट गिरा गया। 4 गेंदें सागर नागवेकर ने की गए और उसके अंदर 3 सफलता इनके नाम पर गए। गजब की गेंदबाजी है। आखिरी 2 गेंदों का खेल शेष है। तेज 11 गुड़े बटार को जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। मैच में पकड़ जय भैरी नाचने की टीम ने इस मैच के अंदर पकड़ बनाई है। गेंदबाजों ने कमाल के। नए बल्लेबाज लारा मैदान के अंदर रहेंगे। नॉन स्ट्राइक पर राहुल ओसवाल। 2 गेंदें 17 की जरूरत है। पहला मैच चल रहा है। सागर नागवेकर अच्छी गेंद, एक बार फिर बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, पॉइंट की तरफ गेंद को ढकेलते हुए 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ संतोष होना पड़ेगा। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 44 पर पहुंचे गए। 44 लॉस ऑफ 5 विकेट। राहुल ओसवाल अब जाकर पहली गेंद खेलने के लिए तैयार हैं। आखिरी गेंद 16 रनों की जरूरत है। ओवर द विकेट। शानदार गए, शरीर से काफी दूर थे, खेलने की कोशिश थी, खड़े खड़े खेलना चाहते थे। आखिरी गेंद पर भी एक बार फिर बिंदी का मोहर। और आखिरी ओवर सागर नागवेकर ने क्या गेंदबाजी की है। आखिरी ओवर के अंदर 1 ही रन दिया और 3 सफलता इनके नाम पर है। सागर नागवेकर आपने किए हैं 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। बहुत अच्छी गेंदबाजी। पहले मैच के अंदर बी अ किंग चैंपियन रनी ट्रॉफी रत्नागिरी 2022 के अंदर सागर नागवेकर गजब की गेंदबाजी।
पडालकर आणि तात्या सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे. सागर नागवेकर कॉंग्रॅच्युलेशन. अफलातून गोलंदाजी राहिले. खूप चांगलं प्रयत्न आणि प्रयत्नाला यश मिळालं आहे. पहिल्या मॅचमध्ये जरा टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. सागर सागर थोडंसं थांबायचं आहे.